जाता तो थोडं नाही का ते रिक्सली राहते. थोडं दिसलं आहे का तुम्हाला? चालू आहे तिकडं ट्रॅक्टर वगैरे लावणं चालू आहे. तर आता पहिला दुसरा पाणी हे नाही का पूर्ण सुका सुका आहे. हा वगैरेच म्हणतो आम्ही. हे बघितले का? हे आंध्राचं झाड कसं आहे. जंगलामध्ये एंट्री झालेली आहे माझी. बघू शकता कसं आहे जंगल. तर हा आहे मारा मित्रांनो. पटापट आपण आता माऱ्याजवळ जाऊया. वगैरे किती मजबूत आहे. सीडी वगैरे आहे. थोडं वरती चाललो तर भीती वाटत आहे. बघले का मित्रांनो? मी काय असा ड्रोन उडवत आहे काय का असं वाटत आहे मला. आता वरती पोहोचलो आणि हा आपल्या गडचिरोली जिल्ह्याचा घनदाट जंगल आहे मित्रांनो. बघू शकता कसं आहे जंगल. इकडे पूर्ण जंगलच आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निलेश निंबरट. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. कशा आहे सर्वजण? तुम्ही मजेत ना? तर मित्रांनो मी आज जाणार आहे फायनली आपल्या गडचिरोलीच्या जिल्ह्याच्या जंगलामध्ये. कशाला? तिथं एक माझ्या गावावरून 1 किलोमीटर तिथं एक खूप मोठा लोखंडी मारा आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल तिथे खूप मोठा लाकडाचा मारा होता. आज नाही का खूप मोठा तो लोखंडी मारा आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण बघायला जाणार. व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे मित्रांनो तर पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राइबर करून द्या मित्रांनो. चला व्हिडिओला आपण कंटिन्यू सुरुवात करूया. आणि मित्रांनो व्हिडिओची सुरुवात करता मी आता 10:30 वाजतापासून 10:30 वाजले तरी पण खूपच जास्त ऊन लागत आहे. तर चला व्हिडिओला आपण कंटिन्यू शेवटपर्यंत राहा. तर तो मारा आहे इकडे मित्रांनो. जंगल वगैरे इकडे आहे आणि हे आपलं गाव आहे अनखोळा. हा गावावरून मित्रांनो हा जंगल येतो 1 किलोमीटर ॲज अ डिस्टन्स आणि मारा पण तो तिकडेच आहे. तर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे असे काही व्हिडिओ वगैरे तुम्ही बनवायला जाता तर थोडं नाही का ते रिक्सली राहते. थोडं ते विचारपूस करूनच जावं लागते व्हिडिओ बनवायला. कारण का जंगलात जाऊन व्हिडिओ बनवणं वगैरे काही इतकंही सोपं नाही आहे गोष्ट. तर माझं गाव जंगलाजवळ असल्यामुळे इथलं थोडीशी मला माहिती आहे म्हणून मी पटकन एकटाच निघालेलो. तर मला फायनली तो मारा दिसलेला आहे. तर मी दाखवतो तुम्हाला. इथून दिसला आहे का तुम्हाला? आपण त्या आता माऱ्याजवळती जाऊया आणि पटकन बघूया. तर तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत राहा. तर मित्रांनो मी आता एकाच्या शेतामध्ये पोहोचलेला आहे. तर इथं आता नाही का शेतीचे वगैरे कामं चालू आहेत. तिथं ट्रॅक्टर वगैरे लावणं चालू आहे. तर आता पहिला दुसरा पाणी पडलेलं आहे. तर ट्रॅक्टर लावलेला आहे. तर शेतीचे वगैरे कामं चालू झालेले आहे. तर आता मी पटकन माझ्याजवळ जाऊया आणि तिथं व्हिडिओ कंटिन्यू शूट करूया. तर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो हा वगरामध्ये. तर आपण नाही वगैरेच म्हणतो. हे नाही का पूर्ण सुका सुका आहे. हा वगैरेच म्हणतो आम्ही. आमच्या मराठी भाषेमध्ये आपण गडचिरोलीचे इकडे आहोत ना तर वगैरेच म्हणतो याला. तर हे नाही का आंजणाचं झाड आहे. तर हे आंजणाचं झाड कसं आहे बघू शकता तुम्ही. हे बघा. हे बघितले का? हे आंजणाचं झाड कसं आहे. तर मारा आहे तिकडे, मारा इकडे. तर आपण इकडून असे जाऊया. तर हा पावसाळा वगैरे चालू असता मित्रांनो पाणी वगैरे इथं खूप भरून राहिलं असतं. जाण्यासाठी अडचण झाली असती. तर आता पावसाळा वगैरे काही नाही आहे. तर अजूनपर्यंत पावसाळा वगैरे चालूच व्हायचा आहे. तर ते आता तो वगर पाणी नाही आहे त्या वगरामध्ये. आता मी आलेल्या फायनली जंगलामध्ये एंट्री झालेली आहे माझी. बघू शकता कसं आहे जंगल. असं आहे आपल्या गडचिरोली जिल्ह्याचं जंगल. तर आपण आता पटापट माऱ्याजवळ जाऊया आणि व्हिडिओला आपण पूर्ण छान करूया. तर हा आहे मारा मित्रांनो. पटापट आपण आता माऱ्याजवळ जाऊया. तर मित्रांनो मी आता पोहोचलेलो फायनली माऱ्याजवळ. बघू शकता आता माझ्या पाठीमागे मारा.
हा बघू शकता, हा मारा आहे ना मित्रांनो, लोखंडाचा मारा आहे. इतका मजबूत मारा आहे ना, खूपच जास्त मजबूत आहे आणि खूपच जास्त उंच आहे. हे बघू शकता, हा किती सारा उंच आहे मित्रांनो, बघितले का? तर आता करीबन 10:30 वाजले असतील, मला पण तेवढं करेक्ट माहीत नाही. हो 10:30 झाले. इतकी सारी ऊन आहे ना बोतस. हे बघू शकता, इथं सन 2023 लिहिलेलं आहे, म्हणजे हा 2023मध्ये बनलेला असन. हो म्हणजे लिहून आहे, म्हणजे तिथं बनलेलंच आहे. तर मला पण माहिती नव्हता कधी बनलेला, कारण की माझ्या गावाजवळ राहून मलाच माहिती नव्हतं. नंतर जसा हा बनून झाला तसा मला फायनली माहीत झाला. तर आपण याच्या आता पटापट वरती चढू पूर्ण सेफ्टीनुसार, आणि वरून कसा नजारा वाटते तो तुम्ही बघा व्हिडिओला आणखी कंटिन्यू शेवटपर्यंत राहा. हे बघू शकता, हे पोल वगैरे किती मजबूत आहे, शिडी वगैरे आहे. ही अशी शिडी आहे वरती चढत जायची. तर आपण आता याला पटापट वरती चढू आणि व्हिडिओला बघत राहतो मी. शिडी वगैरे खूप जास्त मजबूत आहे, तर खूपच जास्त मजबूत आहे. थोडं वरती चाललो तर भीती वाटत आहे. मी बघा आता फक्त अर्ध्यामध्येच पोहोचलेला. तर आपल्या गडचिरोली जिल्ह्याचा जंगलचा नजारा कसा वाटते बघा. बघले का मित्रांनो, मी काय असा ड्रोन उडवत आहे काय का असं वाटत आहे मला. किती हिरवं आणि किती दाट जंगल आहे ना आपल्या गडचिरोलीचं जंगल. कारण की आता फायनली टोटली वरती चढू. तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल, कारण का गडचिरोली जिल्हा म्हटलं तर हा सगळ्यात जास्त जंगलाने ओळखला जाते, तसेच आदिवासी जिल्हा म्हणून पण ओळखला जाते, तसेच नक्षलग्रस्त म्हणून पण जिल्हा ओळखला जाते. तर आपल्या गडचिरोली जिल्ह्यात नाही का मित्रांनो, पुष्कळ काही सारी आहे बघण्यालायक. तर फायनली मी मित्रांनो आता वरती पोचलो. वरती पोचल्यानंतर ना इतका सारा नजारा ना सही दिसत आहे ना मित्रांनो, खूपच जास्त नजारा नाही का छान दिसत आहे. तर टोटली मी तुम्हाला आता नजारा दाखवते. तर इकडे बघू शकता मित्रांनो, हा आपला अंकोळा गाव आहे. मी इकडूनच आलो. आणखी हा तिकडे आष्टी आहे, आणि हा आपल्या गडचिरोली जिल्ह्याचा घनदाट जंगल आहे मित्रांनो. बघू शकता कसं आहे जंगल, इकडे पूर्ण जंगलच आहे. तर बघू शकता मी पूर्ण फायनली आता आलेला वरती, पूर्ण वरती. हे जो मारा आहे ना मित्रांनो, इतका जास्त मजबूत आहे ना, खूपच जास्त मजबूत आहे. याच्या बघू शकता हा खालून कसं दिसतं, शिडी वगैरे आहे. हे बघू शकता हा खालचा नजारा किती छान वाटत आहे ना. हे बघा आपला हा गडचिरोली जिल्ह्याचा नजारा आहे मित्रांनो. बघा आपला गडचिरोली जिल्ह्याचा जंगल किती घनदाट जंगल आहे मित्रांनो, बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईबर करा मित्रांनो. तर मित्रांनो मी तुम्हाला सर्व काही दाखवलेलं आहे, आणि इथून बघून ना मला खूप छान नजारा दिसत आहे. तर बघू शकता, बघा मित्रांनो, वाटत नाही ना. आता इकडे पहिला दुसरा पाणी पडलेला आहे, तर इकडे पूर्ण शेतीचे कामं वगैरे चालू आहे. तर हा वगर आहे, हा वगर झाल्यानंतर हे इकडून आता जंगल स्टार्ट होते, असं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवतो. आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे तो पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्रायबर करून द्या मित्रांनो. मी तुमच्यासाठी इतके छान नजारे घेऊन येते, व्हिडिओ घेऊन येते, ब्लॉग घेऊन येते. तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा मित्रांनो. तुमचा एक सपोर्ट केल्यानंतर आणि तुमचा एक सबस्क्रायबर केल्यानंतर तुमचं इतकं सारं मला सपोर्ट मिळते, तर मला खूप जास्त छान वाटते की पुढचा व्हिडिओ बनवायला. तर पुढचा व्हिडिओ बनवायला इतकी छान मोटिवेशनल येते का खूपच जास्त. तर प्लीज माझ्या चॅनलला मित्रांनो थोडं सपोर्ट करा मित्रांनो. भेटूया आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओला मित्रांनो. ओके, बाय बाय.